नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 या तारखेचा। तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाची स्थिती, काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाचा जोर कमी अधिक तर वातावरण कोरडे देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामानाला सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्रातून सातत्याने ओलसर पश्चिम नैऋत्य वारे महाराष्ट्राकडे येत असून या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणामध्ये आर्द्रता सक्रिय होत आहे। तर गेल्या काही दिवसापासून बंगालच्या पूर्व भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले होते। तर आता हे कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता हळूहळू कमी होत आहे। तर या सर्व स्थितीचा अंदाज घेता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हलका मध्यम तर अचानक काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। स्थानिक वातावरणानुसार मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात राहील। महाराष्ट्रातील सर्वच भागामध्ये पावसाची स्थिती फारशी नाही, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो। 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 या तारखेला या पावसाची स्थिती राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या दक्षिणेकडे मध्यम स्वरूपात राहील। कर्नाटक, गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या उत्तर भागामध्ये, पूर्व भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील। तसे कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर, आंध्र प्रदेश या भागात हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे बहुतांश ठिकाणी पावसाचा विस्तार राहील। विजयवाडा, विशाखापट्टणम, हैदराबाद, रामगुंडम हलका मध्यम राहील। भुवनेश्वर, कांतामाल, कोरबा, राउरकेला, धनबाद, कोलकाता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती उत्तर भागामध्ये गोबरवाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी, काटंगी, वारासिवनी, बालाघाट, रांजेगाव जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तुमसरला मध्यम स्वरूपात राहील। तिरोडा, चांगझरी, गोंदिया, लांजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, देवरी, चिंचोला, डोंगरघर मध्यम हलका पाऊस राहील। आणि तसेच भंडारा जिल्ह्याकडे लखनी, साकोलीला हलका मध्यम राहील। आणि संग्रणी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर इकडे मध्यम हलका राहील। अडेल, गोथंगाव, भिवापूर, खैरगाव, उमरेड अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। उत्तर भागामध्ये भंडारा, वर्दी, मौदा आणि चिखली मध्यम हलका राहील। धर्मापुरी, असोली, कंधारी, अकोला, घोटी, करपसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर जिल्ह्याकडे काही भागात मध्यम, काही भागात हलका राहील। कामठी, वाघोलीकडे मध्यम हलका राहील। पारशिवनी, कामठी, वनेरा, घोटी, बडेगाव, वेचवा मध्यम स्वरूपात राहील। उमरी, सावर्णेला अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। काटोल, डोरली, कमळेश्वर, नागपुरी, हिंगणा, पाचगाव आणि धोतीवाडा, कोडाली, काटोल, बोरीकोकाटे, बारबडी, बुटीबोरी या बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिघोरी, तुलमाल हलका पाऊस राहील। आणि बोंडगाव, कोलेगाव, कुरखेडा, मार्कासा मध्यम पावसाचा अंदाज राहील। काही भागात हलका राहील। चिरमुरा, नाटी चौक, मालवेरा, मोरमगाव, धनोरा मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच वलनी, सिंदवाई, राजोळी, मुळसावली हलक्या सरींचा अंदाज राहील। गडचिरोली आणि चामरशिकोटला हलका मध्यम राहील। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंगचनोर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। एटापल्लीला हलका मध्यम राहील। आष्टी, मुळचेरा आणि पासेवाडा, चंद्रा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूरला अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील।
बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, वणी, कायर, भाटाडी, मोहोली, कोटवाडा, चारकोकी, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट हलका पाऊस राहील आणि वर्धा, देवळी, कोल्हापूर, लगेच पिसर, आर्वी, ओढोणा, लाडगड, बोरिको, कटाई, धोतीवाडा, धामणगाव हलक्या सरींचा अंदाज राहील आणि यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाडके, धारवा अधूनमधून हलका पाऊस राहील। तसेच घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पेंढारी, पटणबोरी, निमगोडा, अलिदाबाद हलका पाऊस राहील आणि तसेच दिहाणी, अर्निलाई मध्यम स्वरूपात राहील। पुसद, खंडाळा, डिग्रस हलक्या सरींचा अंदाज राहील। धारवा, नेर, लाडकेड इकडे हलका पाऊस राहील। अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, चांदूर, धामणगाव रेल्वे आणि अमरावती, बडनेरा, मोझारी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। असेगाव, अंजनगाव, सोची, चांदूर बाजार, मोर्शी इकडे हलका राहील आणि मोर्शी, दुर्वाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा अधूनमधून हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। चिखलदरा, सालधार, निलय मध्यम हलका राहील आणि तसेच अंजनगाव, सोजी, मुत्तिजापूर, दर्यापूरला हलका पाऊस राहील। अकोला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही, तर अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। अकोट, तेलरा, हिरवाखेड, आंबारा इकडे हलका पाऊस राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पिंपरीगावली, मोटाला, बाबरगाव, गिरडा, बुलढाणा, खेलवड, अहमदपूर इकडे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। तसेच बीबी, लोणार, रिसोद, रिथाड आणि आसपासचा परिसर, जैतपूर, सापतगाव या बहुतांश ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिथाड, मालेगाव, मंगळूर, पिकरसना, खेडा हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, औंध, कळमनुरीला हलका पाऊस राहील आणि लगेच विसर, इनापूर, महागाव, मोरला हलका पाऊस राहील आणि नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेड, आडगाव, ढाकणीला हलका पाऊस राहील। मोरचोंदी, किनवट आणि आसपासचा परिसर, हिमायतनगर मध्यम पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे बसमतपूर, नांदेड, वाघाला, मुकेट, भोकर मध्यम स्वरूपात राहील। कोंडलवाडी, धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे कवठा, नरशी आणि मुखेड मध्यम हलका राहील। लोहा, वजू, गंगाखेड, पालम मध्यम पावसाची शक्यता राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर, माट्टा, परतूर, सेलू, अष्टी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि गंगाखेड, पालमला मध्यम हलका राहील। तसेच लातूर जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता देगलूर, हणेगाव, जाकाल, उदगीर, मोरकी, अरुंदा, औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बीदर या बहुतांश ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। श्रीवंतपार, लातूर रोड, उडुमजोग, अहमदपूर इकडे हलका मध्यम राहील। लातूर, रेणापूर, बोकडा, बर्डापूर हलक्या सरींचा अंदाज राहील। मुरुड, खोंड, पेठ आणि भाडा, किंतोड, औसा या भागात स्थानिक वातावरणानुसार मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। तसेच धाराशिवमध्ये कामेगाव, बेंबलीला हलका मध्यम राहील। पैरबंग, पाणेगाव, बार्शी, उडला, तांदवाडी, तुळजापूर, नलदुर्ग, होर्टी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। कळंब, मासा, तारखेडोन, पातूर, खर्डा इकडे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही आणि सिरसल, सोनपेठ, मांजलगाव, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा इकडे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। बीड, गेवराई, उमापूर ढगाळ वातावरण राहील। जालना जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर हलक्या सरींचा अंदाज। जालना, देऊळगाव, राजा, दाभाडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या भागात अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये ढगाळ स्थित राहील आणि तसेच दाकेपाल, देगवणे, लिंबे, जळगाव, बिडकीन, श्री छत्रपती संभाजीनगर हलका पाऊस राहील। एळगोपा, देवगाव, फुलंब्री, विरामगाव, कन्नड, हतनूर, साईगव्हाण, चाळीसगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे बडकोपसरा, पाऊस, जामनेर, बोहोडलाई मध्यम हलका राहील। तसेच भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जळगाव, चोपडा, औवाड, आडगाव, हिरोपुरा ढगाळ वातावरण राहील। अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याकडे जाल्लोट, जहापुरे, घोडी, इसाली, सत्रसेन, बुडकी, मालगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। कापडणे, धुळे, अंजंग, आर्वी, बोकरूड इकडे हलका पाऊस राहील। तसेच नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाची स्थिती अक्कलकोट, तलोडा, नंदुरबार, बोरचाक, धनोरा, नवापूर, विसरवाडी, अंमली, कोकसाने, डोमकाई, चोरवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। इतर ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे लगतचा परिसर मनमाड, नांदगाव, तालवड, ममदापूर, बारम, लासलगाव, पटोदा, निफाड, साखरे, निमगाव, शिन्नर अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील आणि वणी, डोडांबे, चांदवड, ओझरले हलका पाऊस राहील। नाशिक, देवळी, तिरडे, डुबरे, पांडुर्ली, सिन्नर, अकोला हलका पाऊस राहील। घाटमाथ्याकडे पावसाचा अंदाज आहे। जोर, मोकडा, त्र्यंबक, मुंडगाव, वडीवारे आणि इगतपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। खर्डी, वैशाला, सम्राट, गुंडा, खोटाले, राजूर, शिवाले, वैशाखरे मध्यम पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे मिरभांदर, भिवंडी, खडवाली, शहापूर, वसई, विरार, सपाले, गोडमाल, वाडा, पालघर, भैसर इकडे मध्यम हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे।
तसेच मुंबई, नवी मुंबई, उरणलाई मध्यम हलका पाऊस राहील. कर्जत, कुसर, नरेल मध्यम स्वरूपात राहील आणि रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, श्रीकोपोली, कामशेतलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याकडे खेड, चाकण, नारायणगाव, मज्जुन्नर, ओतूर मध्यम स्वरूपात राहील. इतर ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील, जसे वाघोली, पुणे, लोणी कालवर, कडेगाव, दौंड, पडेगाव हलक्या सरींचा अंदाज राहील. पुणे, दायरी, केटवल्ले, शिवापूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. पश्चिम भागात बियाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागठाणा, आंबे, कळवण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत, कुल, धरण, जामखेड, काडाश्री अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. आणि तसेच अहिल्यानगर, कुडगाव, पारणे, सुपे, टाकेडोकेश्वर, आले आणि इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. गुडेगाव, माका, बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालेकाबंद, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. तसेच सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा, कोंडे, सेल्सियस, बिगवन, केटूर, बिगवन रोड, बारामती, लुसुंबे ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळू शकतो. तसेच पंढरपूर, मंगळवेढा आणि गेरडी, चिंके, सांगोळी, कुरुबलाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, आलोट, तुगाव, उज्जैन, घोटाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. आणि सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा देसिंग, कोची, नागज, दागलपूर, पिलरजत हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. आडाली, तेलसंग, गोकाक, अलकांगी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. रायबा, एडकल, शिरगोपी, कोडाची, सांगली, मालगाव, दिसिंगले हलका मध्यम पाऊस राहील. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा, नेसरे, अड्डाला मध्यम हलका राहील. कोडणवाडी, सांकेश्वरा, निपाणी, जैनवाडी, सल्लगा, इचलकरंजी हलक्या सरींचा अंदाज राहील. बिद्री, मुरगुड, गारगोटी आणि परवळा, संगम, मलकापूर, कोकरूड मध्यम स्वरूपात राहील. किनी, कोडाली आणि कोल्हापूर हलक्या सरींचा अंदाज आहे. तर सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, मायनी, विटा, निंदाल, दहिवाडी हलका पाऊस राहील. सातारा, कोरेगाव, लाटे, फलटण, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. पश्चिमेकडे कोयना, पाटण, अरळ, अरवाडे, उसटफोट, सागदेव जोरदार पावसाचा अंदाज राहील. घोगरे, महाबळेश्वर, महाडवर्धन, गोरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. किनारपट्टीचा परिसर श्रीवर्धन, दिवेघर, पाचपांढरी, दापोली, दहागाव, दाभोल, खेड, लोटे, चिपळूण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. हेडवी, गुहागर, मुलगुंड, नेडवा, संगमेश्वर, माकंजन, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. रत्नागिरी आणि वडापेठ, पूर्णागड, राजापूर, रेपटण, पोंडा, राधानगरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपट्टण, गगनबावडा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वैगणी, पोईप, कासल, कडेगाव, पटेगाव, अजरा मध्यम स्वरूपात राहील. सावंतवाडी, अंबोली, चांदगड, महापण, वेंगुर्ला, पारसे, मपासा, बिचोलियम, अंजुनियम आणि वास्कोदगामा, पणजी, तिक्सा, आलगोटे या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.